नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे। आज आपण पाहतो आहोत 6व्या सेमिस्टरला सुरुवात करणार आहोत। BA भाग 3 सेमिस्टर 6वे आधुनिक जगाचा इतिहास। इसवी सन 1921 ते इसवी सन 1965 हा दरम्यानचा कालखंड तुम्हाला अभ्यासक्रमाला या वर्षीच्या सत्रामध्ये आहे। आणि हा कालखंड पाहत असताना आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण थोडीशी उजळणी घेऊ की आपण मागच्या सेमिस्टरमध्ये काय शिकलात। वास्तविक पाहता सगळं ऑनलाईन झालेलं आहे, युट्यूबला सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। इतकंच नाही तर आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे हिस्ट्री विभाग जो आहे यांनी ई कंटेंट देखील डेव्हलप केलेलं होतं आणि अमरावती विद्यापीठातले नामांकित प्राध्यापक जे आहेत ज्यांनी तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर केलेले होते, या सगळ्यांची चर्चा किंवा या सगळ्या माध्यमातून तुमचा अभ्यास पूर्ण झाला असावा। आणि आज आपण सुरुवात करतो आहोत आधुनिक जगाचा इतिहास। आधुनिक जगाचा इतिहास शिकत असताना आपण तत्पूर्वी थोडीशी उजळणी घेऊ की आपण मागच्या सत्रामध्ये नेमकं काय शिकलो आणि हे शिकत असताना त्याचा उपयोग तुम्हाला काय झालेला आहे। आणि म्हणून हे पाहत असताना 5वं सेमिस्टरचं जे काही सिलेबस होतं ते फ्रेंच राज्यक्रांती तुम्ही पाहिलेली आहे। फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये वास्तविक पाहता जगाला जर काय लोकशाही कोणी दिली असेल तर फ्रेंच राज्यक्रांतीने, समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्याय हे कोणी दिलं असेल तर ते फ्रेंच राज्यक्रांतीने दिलं। त्यानंतर नेपोलियन बोनापार्टाचा विस्तार आपण पाहिला। नेपोलियन बोनापार्टाचे सुंदर व्हिडिओ वरती लिंक दिलेली आहे मी, वरती त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने नेपोलियन बोनापार्टाचं एकंदरीत व्यक्तिमत्व होतं। इतिहास शिकत असताना फक्त इतिहास हा अभ्यासासाठी किंवा परीक्षेत पास होण्यासाठी आपण शिकत नसतो, तर इतिहासामध्ये जे काही व्यक्तिमत्व होऊन गेलेले असतात त्या व्यक्तिमत्वाचा उपयोग तुमचा एकंदरीत तुमच्या विकासासाठी कसा होतो, तुम्ही दैनंदिन जीवन जगत असताना त्या दैनंदिन जीवनाचा उपयोग होतो का या कॅरेक्टरचा। आणि म्हणून त्या अनुषंगाने नेपोलियन बोनापार्ट अतिशय मार्गदर्शक प्रेरणादायक व्यक्तिमत्व इतिहासातून आपल्याला मिळेल असं मला वाटतं। त्यानंतर व्हिएन्ना परिषद आपण पाहिली। दुसऱ्या युनिटमध्ये नव्या राष्ट्राच्या उदयाच्या अनुषंगाने इटली आणि जर्मनीची चर्चा देखील आपण केलेली आहे। बिस्मार्कचा परराष्ट्र धोरणाची चर्चा आपण केलेली आहे। कैसर विल्यम द्वितीय, म्हणजे कसं असतं की कधी कधी कमी वयामध्ये जास्त जबाबदाऱ्या आल्यानंतर त्या जास्त जबाबदाऱ्या पेलवता येत नाही, याचं ज्वलंत उदाहरण जर का कोणतं असेल तर कैसर विल्यम द्वितीय। कैसर विल्यम द्वितीयच्या ध्येय धोरणामुळे पहिलं महायुद्ध जगाला तोंड द्यावं लागलेलं आहे। म्हणून खंबीर नेतृत्व, शांत व्यक्तिमत्व आणि दीर्घकालीन विचार ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात। त्यानंतर आहे त्रिमित्र करार। त्रिमित्र कराराच्या अनुषंगाने आपण 1907चा त्रिमित्र करार पाहिला, रशिया जपान युद्ध पाहिलं, पहिल्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम पाहिले आणि आदर्श व्यक्तिमत्व असणारे वुड्रो विल्सन आणि त्याचे 14 तत्वे आणि यांच्या 14 तत्वावर आधारित त्यानंतर चौथ्या युनिटमध्ये पहिल्या महायुद्धाचे कारणे आणि परिणाम हे देखील पाहिलेले आहेत। तर माझ्या असं लक्षात आलं की साम्यवाद, भांडवलशाही आणि समाजवाद याच्यावर चांगले व्हिडिओ तयार करता येऊ शकतात। बघू आपण यावेळेस करता येईल का त्या अनुषंगाने। त्यानंतर युनिट 5 पॅरिस शांतता परिषद। आणि पॅरिस शांतता परिषद आपण पाहिली। पहिलं महायुद्ध संपल्यानंतर पॅरिस शांतता परिषद किंवा व्हर्सायचा पॅरिस शांतता परिषद झाली आणि या पॅरिस शांतता परिषदेच्या अनुषंगाने आपणास त्या कालखंडातील व्हर्सायच्या तहाच्या निमित्तानं कशा पद्धतीनं पहिल्या महायुद्धाची समाप्ती होती याची चर्चा आपण केलेली आहे। राष्ट्रसंघाची स्थापना इथपर्यंत जग येऊन ठेपलेलं आहे। वास्तविक पाहता आपण 6व्या सेमिस्टरचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की हे जे काही 6वं सेमिस्टर आहे हे 6वं सेमिस्टर पाहत असताना नेमकं 1920-21च्या काळातलं जग कसं होतं हे पाहणं गरजेचं आहे। कारण आपण नव्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो आहोत, काही भाग या टॉपिक मध्ये कमी झालेला आहे, जसं की स्टॅलिनचा भाग जो होता हा भाग कमी केलेला आहे। पण नेमकं त्या काळातलं जग कसं होतं, युरोप कसा होता, आपण आधुनिक युरोपचा अभ्यास करतोय। कारण आधुनिक जगाचा जरी इतिहास असला तरी आपल्याला पर्टिक्युलरली युरोप खंडाच्या संदर्भातच आपण माहिती त्या ठिकाणी बघत असतो, पाहणार आहोत। आणि ह्या अनुषंगाने आपण या आजच्या व्याख्यानामध्ये चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर मी नंतर पुन्हा कंटिन्यू तुम्हाला काही MQC प्रश्न जे आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्नाची चर्चा देखील मी करणार आहोत। तुम्ही इनलाईन राहा अथवा ऑफलाईन राहा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलंच आहे, त्या चॅनलवर मी लिंक टाकेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तुम्हाला फायनल इयरचे प्रश्न जसे मागच्या सत्रामध्ये कामात आले तशाच प्रकारचे 6व्या सेमिस्टरचे देखील ऑब्जेक्टिव्ह प्रश्न मी टाकेल। तर पहिला युनिट आहे आणि त्या काळातलं जग कसं होतं हे पाहणं गरजेचं आहे। तर आपण जगाची चर्चा ज्यावेळेस करतो तर त्या कालखंडामध्ये अमेरिकेनं जगाचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येतो। अमेरिकेची एंट्री ही पहिल्या महायुद्धामध्ये फार प्रभावशाली ठरते आहे।
1914 मध्ये आर्च ड्यूक फर्नांडिस या बोस्नियाची राजधानी सराजेवो इथं या राजपुत्राचा खून झाला आणि या राजपुत्राचा खून झाल्यानंतर जग दोन विभागामध्ये विभागल्या गेलं. ऑस्ट्रिया, जर्मनी आणि इंग्लंड, फ्रान्स अशा पद्धतीने जग विभागल्या गेलं. नंतर रशिया त्या युद्धामध्ये समाविष्ट झाला. त्याच्यानंतर अमेरिका समाविष्ट झाला आणि पहिलं महायुद्ध झालं. आणि पहिल्या महायुद्धानंतर जगाला काय दिलं, पहिल्या महायुद्धानंतरची परिस्थिती कशी असेल, परिस्थिती आपल्याला या दरम्यानच्या कालखंडामध्ये दिसून येते. की आता आपण पाहतो की गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून सगळे सिस्टम बंद आहेत. ऑनलाईन वर आपण डिपेंड झालेलो आहोत. पण आजपासून 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस पहिलं महायुद्ध संपलेलं होतं त्यावेळेसची परिस्थिती कशी होती, कारण कोरोना आला हा 2020 मध्ये आला. पण अशाच प्रकारे मागच्या शतकामध्ये देखील स्पॅनिश फ्लू आलेला होता किंवा अशाच प्रकारच्या महामाऱ्या त्या कालखंडामध्ये आलेल्या होत्या. आणि त्या कालखंडामधलं सामाजिक जीवन कसं असेल, त्या कालखंडामधलं आर्थिक जीवन कसं असेल आणि या महामाऱ्यांचा किंवा या महायुद्धाचा सामान्य व्यक्तिमत्वावर, जीवनावर काय परिणाम होतो याचं दैनंदिन उदाहरण आपण आज अनुभवतोय. आज मोठ्या प्रमाणामध्ये आपले व्यवहार जे आहेत, दैनंदिन भेटीगाठी जे आहेत, दैनंदिन व्यवहार जे आहेत हे बंद झालेत. हे कशामुळे झालं तर या महामारीमुळे. कदाचित महायुद्धाच्या कालखंडामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवत असावी. सगळीकडे संचारबंदी असावी किंवा जाता येत नसावं किंवा कधी कधी तुमच्या भेटीगाठी होत नसतील किंवा इकडे जाणं तिकडे जाणं आणि जर का समजा गेलं तर जीवाची भीती. आणि म्हणून महामारीच्या काळातली परिस्थिती आणि महायुद्धाच्या काळातली परिस्थिती फारशी काही फरक तिथं दिसून येत नाही. आता पुन्हा डेल्टा काय तो व्हायरस पुन्हा आलेला आहे, डेल्टा प्लस, आणि त्या निमित्ताने पुन्हा महामारी वर डोकं काढते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असो. तर मी या दोन्ही गोष्टीचा विचार जेव्हा करतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की आताची जी काही परिस्थिती आहे शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातली आणि त्या काळातली परिस्थिती ही कदाचित वेगळी नसावी. आता टेक्नॉलॉजीमुळे फक्त आपल्याला एकमेकांच्या भावना, एकमेकांचे विचार, एकमेकांच्या गोष्टी माहीत होत आहेत. त्या काळात तर फक्त ऐकीव माहिती किंवा याच्यावर डिपेंड राहावं लागत असेल. तर पहिलं युनिट जे आहे हे पहिलं युनिट आपण पाहत असताना जग जे आहे हे उंबरठ्यावर आहे. एकीकडे इंग्लंड आहे, दुसरीकडे फ्रान्स आहे, अमेरिका आंतरराष्ट्रीय राजकारणातून अलिप्त झालेला आहे. इतकंच नाही तर बोल्शेविकची क्रांती झालेली आहे किंवा कम्युनिस्ट क्रांती रशियामध्ये झालेली आहे लेनिनच्या नेतृत्वामध्ये. आणि रशिया देखील आयसोलेट झालेला आहे जागतिक राजकारणात, कारण रशियाचं तत्वज्ञान त्या काळातलं वेगळं होतं. 1917 मध्ये ज्यावेळेस कम्युनिस्ट क्रांती झाली किंवा साम्यवादी क्रांती झाली त्यावेळेस त्यांनी स्वतःला असं सांगितलं की सत्ता ही मजुरांच्या हाती असली पाहिजे, सत्ता ही सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती असली पाहिजे. भांडवलशाही व्यवस्था किंवा या गोष्टीला त्यांचा विरोध होता आणि म्हणून जो कसेल त्याच्या हाती सत्ता असावी अशा प्रकारचं मत साम्यवादी कम्युनिस्ट विचारधारेनं मांडलं होतं. आणि तेव्हा त्याच्यामुळं आपल्या असं लक्षात येतं की रशिया जो आहे हा आंतरराष्ट्रीय राजकारणातून अलिप्त झालेला आहे. मग त्या काळात कुणाकडे नेतृत्व होतं तर इंग्लंड, फ्रान्स यांच्याकडे नेतृत्व होतं. मात्र या कालखंडामध्ये नवं नेतृत्व उदयाला येतं जसं की जर्मनी आहे आणि इटली आहे. वास्तविक पाहता आपण जर का जर्मनीचा विचार केला तर जर्मनी हा पिसला गेलेला आहे. म्हणजे हिटलर नंतरच्या कालखंडामध्ये सत्ता प्रस्थापित करतोय, हिटलर नंतरच्या कालखंडामध्ये सत्तेची केंद्र बिंदू होतोय, तो फ्युरर होतोय. आणि तेव्हा तो असा म्हणतोय की मला त्या रेल्वेत बसून जायचंय की ज्या रेल्वेमध्ये ह्या वर्सायच्या तहाव झालेला होता आणि त्या रेल्वेच्या डब्याचं इंजन मला बनायचंय. हिटलर त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा त्याच्या चरित्रामध्ये अशा गोष्टी सांगतोय. म्हणून आपण याचा विचार करतोय. इटली वास्तविक पाहता त्या कालखंडामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्या कालखंडामध्ये इटली जो होता हा इंग्लंड, फ्रान्सच्या बाजूने लढत होता. पण नंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र इटली त्यांच्या बाजूने न लढता तो वेगळीकडे आलेला आहे. इटलीमध्ये फॅसिझमचा उदय झालेला आहे. बुटालिन मुसोलिनी जो होतो याचं उदय त्या देशामध्ये घडून येतोय. आणि पहिल्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या देशाला फायदा झाला नाही म्हणून तो आपली वेगळी चूल मांडतोय आहे आणि तिथे देखील फॅसिझमचा उदय होतोय. बुटालिन मुसोलिनीचं अंतर्गत धोरण आणि परराष्ट्र धोरण याची चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर आहे जर्मनीतील नाझीवादाचा उदय. एक फार वेगळं कॅरेक्टर आहे सर्वसामान्य व्यक्तिमत्वातून, पण एखाद्या हेकेखोर व्यक्ती किंवा हुकुमशहा व्यक्ती सत्तेवर आल्यानंतर त्याचं एकंदरीत ध्येय धोरण हा कसं असतं. वास्तविक पाहता हिटलर हा एक सामान्य कुटुंबात जन्मलेला किंवा एक साधारण व्यक्तिमत्व, पण त्याने प्रयत्न करून कशा पद्धतीनं तो देशाचा राष्ट्राध्यक्ष होतोय, हुकुमशहा होतोय याची ह्या गोष्टी जरी अभ्यासण्यासाठी आवश्यक असल्या पण त्याचं माइन काफ नावाचं चरित्र जरूर तुम्ही अभ्यासा, जरूर तुम्ही वाचा. कारण माइन काफ ह्या चरित्रामधून अनेक लोकांनी त्या कालखंडामध्ये प्रेरणा घेतलेली आपल्याला दिसून येतं. ॲडॉल्फ हिटलर
हा जो हुकुमशाह होता याचं व्यक्तिमत्व आहे, तो सामान्य सैनिक म्हणून पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून तो दाखल होतोय, त्याच्यानंतर तो पळून येतोय आणि पळून आल्यानंतर तो स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतोय आणि कोंडून घेतल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा वास्तविक पाहता काही 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 घटना काही काही व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर फार मोठा परिणाम करत असतात. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्यावेळेस ॲडॉल्फ हिटलरचं माझ्या पुस्तकामध्ये मी सविस्तर वर्णन केलेलं आहे, किंवा ज्यावेळेस आपण याच्यावर व्हिडिओ बनवू त्यावेळेस आपण पाहू की आपला हा जो काही ॲडॉल्फ हिटलर आहे, हा ॲडॉल्फ हिटलरचं व्यक्तिमत्व कसं होतं. पण शेवटी ॲडॉल्फ हिटलर रणांगणातून पडून घरी येतोय, स्वतः आयसोलेट होतोय, एका खोलीमध्ये थांबतोय आणि नंतर मग जे पडेल ते काम करतोय. मग तो रंगकाम करतोय, कधी तो कार्पेंटरचं काम करतोय. पण त्याने घरी आल्यानंतर आपल्या मित्राला ही कथा सांगितली, पण ज्यावेळेस तो सत्तेवर जातो त्यावेळेस मात्र त्या मित्राला तो शोधतो आणि त्याला खलास करतोय. कारण ॲडॉल्फ हिटलरची जी काही सैनिकी फिलॉसॉफी होती किंवा जी राष्ट्राच्या संदर्भातली फिलॉसॉफी होती ही वेगळी होती, आणि ॲडॉल्फ हिटलर जो आहे हा देशाचं नेतृत्व करतोय आणि एक वेगळं जबरदस्त व्यक्तिमत्व त्याच्यातून दिसून येतं. पण दुर्दैवानं तो सगळ्या जगाला अंधार कोठडीत लोटतोय. तो सगळ्या त्याच्यामुळं ध्येय धोरणामुळे दुसरं महायुद्ध निर्माण होतोय आणि 1 सप्टेंबर 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू होतं. 1 सप्टेंबर 1939 पासून ते 1945 पर्यंत संपूर्ण जगाला तो वेठीस धरतोय. सरतेशेवटी त्याला स्वतःला आत्महत्या करावी लागते. असो, या सगळ्यांची चर्चा आपल्या हे जे काही आपलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये सविस्तर दिलेली आहे. फार छोटं पुस्तक आहे पण चांगल्या दर्जाचं पुस्तक त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे आर्थिक महामंदी, 1929 ची जागतिक आर्थिक महामंदी जी काही घडून आली, याची चर्चा या आपल्याला या पहिल्या युनिटच्या प्रकरणामध्ये करायची आहे. कारण काय झालंय की आर्थिक महामंदी जगात का आली, तर इंग्लंड, फ्रान्स, युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं की जी काही चाकं आहेत कारखान्याची ही थांबलेली आहेत, पण वस्तूच्या गरजा ज्या आहेत त्या मात्र वाढलेल्या आहेत. आणि म्हणून अमेरिकेतून मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू येत आहेत. दारुगोळा असेल, कपडे लत्ते असतील, दैनंदिन जीवनाचे वस्तू असतील, ह्या येत आहेत. पण पहिलं महायुद्ध 1920 मध्ये 19 मध्ये संपतं, त्यावेळेस मात्र त्या देशातून येणारा जो काही वस्तू आहेत त्या काही कमी झालेल्या नाहीत आणि वस्तू मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणी ग्राहक कमी अशी परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे आर्थिक महामंदी निर्माण होते. आपल्याला माहिती आहे की कधी कधी एखाद्या दिवशी बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वस्तू येतात, मग बाजारात भाव खूप कमी होतो आणि वस्तूंचा भाव, भाजीपाल्याचा भाव खूप कमी होतो. का, तर वस्तूंचा पुरवठा मोठा झालेला आहे. वस्तूंचा पुरवठा ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस मागणी ही कमी होते आणि वस्तूंच्या किमती त्याच्यावर कमी होतात. जागतिक आर्थिक महामंदी देखील ही याच निमित्तानं झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याचे परिणाम देखील जगाला भोगावे लागलेले आहेत आपल्याला असं दिसून येते. त्यानंतर दुसरं युनिट आपण पाहणार आहोत, दुसऱ्या महायुद्धाचे कारणे परिणाम. ॲडॉल्फ हिटलर असेल, मुसोलिनी असेल, यासारखे हुकुमशाह सत्तेवर येतात आणि त्यांच्या ध्येय धोरणामुळे किंवा इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका यांच्या व्यापारी नीतीमुळं दुसरं महायुद्ध सुरू होते. याची कोणकोणती कारणे आहेत? जर काय आपल्या परीक्षा ऑफलाईन झाल्या तर निश्चितपणे 16 मार्काचा प्रश्न दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम याच्यावर राहणार आहे. त्यानंतर आहे की दुसरं महायुद्ध सुरू होतंय आणि दुसरं महायुद्ध 1 सप्टेंबर 1939 रोजी सुरू होतंय. इंग्लंड, फ्रान्स विरुद्ध त्या ठिकाणी जर्मनी, इटली आणि जपानमध्ये देखील हुकुमशाह नावाचा सत्तेवर येतोय आणि त्याच्या ध्येय धोरणामुळे दुसरं महायुद्ध जे आहे सुरू होतंय. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचा प्रवेश का झाला? अमेरिकेने पहिल्या महायुद्धात लुसाटानी या प्रकरणावरून सहभाग घेतला होता, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये देखील अमेरिका प्रवेश घेतोय. पर्ल हार्बरवर ज्यावेळेस जपान हल्ला करतोय आणि जे काही अमेरिकेचं नाविक तळ होतं ते नष्ट करतं आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचा प्रवेश हा टर्निंग पॉइंट राहिलेला आहे. वास्तविक पाहता अमेरिका दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष सहभागी नव्हतं, पण जर्मनी असेल, इटली असेल, जपान असेल यांना माहिती होतं की या अमेरिकेची जी काही सहानुभूती ही इंग्लंड, फ्रान्सला आहे आणि म्हणून इंग्लंड, फ्रान्सला मदत मिळू नये म्हणून अमेरिकेवर जपान हल्ला करतोय. इतकंच नाही तर जपान अमेरिकेवर का हल्ला करतोय, तर नव्यानं उदयास आलेल्या वसाहतवादी पूर्वीय देशातील जपान नेतृत्व करू इच्छित होता. पण त्याच्यात मोठी अडचण कोणती होती तर अमेरिका. म्हणून अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला जातो आणि अमेरिकेची सगळी नाविक शक्ती जी आहे ही सगळी नष्ट केली जाते. तर यावर एक हॉलिवूडचा एक सुंदर सिनेमा निघालेला आहे, तो देखील तुम्ही जरूर पहा. त्यानंतर आहे दुसऱ्या महायुद्धाकालीन राजकीय परिषदा, फार महत्वाचा मुद्दा आहे. मग यामध्ये अटलांटिक परिषद आहे, कैरो परिषद आहे, त्याचबरोबर याल्टा परिषद आहे, पॉट्सडॅम परिषद आहे. 1939 ते 1945 या दरम्यानच्या कालखंडामध्ये ह्या वेगवेगळ्या परिषदा झालेल्या आहेत.
आणि ह्या परिषदा कशासाठी झाल्या, तर ह्या परिषदा दुसऱ्या महायुद्ध समाप्त कसं करण्यात यावं, दुसऱ्या महायुद्ध सुरू असताना कोणकोणती भूमिका बजवावी आणि जर ही भूमिका बजवत असेल तर त्याचा मोबदला कोणता मिळावा, याच्यासाठी दुसऱ्या महायुद्धकालीन राजकीय परिषदा फार महत्वाच्या आहे. 1939 ते 1945 यामध्ये याल्टा परिषद सगळ्यात महत्वपूर्ण राहिलेली आहे. याल्टा परिषदेमध्ये म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाचा विचार करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येते की पोलंडवर हल्ला हिटलर करतोय, पण आक्रमण केल्यानंतर अशी भीती होती की दुसरं आक्रमण हे रशिया बरोबर हिटलर करेल किंवा जर्मनी रशियावर हल्ला करेल. असं असताना मात्र फ्रान्स देखील जिंकला जातोय. पण याच दरम्यानच्या कालखंडामध्ये हिटलर एक वेगळं पाऊल टाकतोय, एक वेगळी राजनीती खेळतोय. जर्मनी जो आहे तो रशिया बरोबर अनाक्रमणाचा करार करतोय. पण ज्या वेळेस रशिया म्हणजे जर का आपण जगाचा नकाशा पाहिला तर जर्मनीच्या पूर्वेला रशिया आहे आणि पश्चिमेला फ्रान्स आणि इंग्लंड आहे. युद्ध सुरू झालेलं आहे, पण या युद्धामध्ये जर्मनीला इटलीला पाहिजे त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात यश मिळत नाही आणि म्हणून नाईलाजास्तव जर्मनी रशियावर हल्ला करतोय. आणि रशियावर हल्ला करत असताना आपल्या असं लक्षात येतं की या हल्ल्यामुळे रशिया देखील या युद्धात समाविष्ट होतो आणि रशियाला मजबुरीने त्या युद्धात समाविष्ट व्हावे लागते. पण जर्मनीला जर का पराभूत करायचं असेल तर रशियाची एंट्री आवश्यक होती आणि म्हणून याल्टा परिषदेच्या निमित्तानं युद्धोत्तर्जक कसं असावं, जर्मनीला पराभूत केल्यानंतर इटलीला पराभूत केल्यानंतर त्याचा मोबदला कसा, याच्यासाठी याल्टा परिषद महत्वपूर्ण ठरते आहे. त्यानंतर आहे तिसरं युनिट, संयुक्त राष्ट्र संघ, उद्देश, रचना आणि यशोपयशाची कारणे. पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये वुड्रो विल्सनची 14 तत्व तुम्ही पाहिली, त्यातलं सगळ्यात शेवटचं तत्व असं होतं की युद्ध संपल्यानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात यावी. राष्ट्रसंघ स्थापन का करावा, तर भविष्यामध्ये अशा प्रकारचे महायुद्ध पुन्हा होऊ नयेत. पण अमेरिका त्याच्यामध्ये समाविष्ट नसल्यामुळे राष्ट्रसंघ स्थापन होऊन देखील तो कागदी हत्ती ठरलेला आहे, कागदी वाघ ठरलेला आहे. पण दुसरं महायुद्ध ज्यावेळेस संपतं त्यावेळेस मात्र प्रकर्षाने सगळ्या राष्ट्रांना असं वाटायला लागतं की आपापसातले प्रश्न युद्धाच्या ऐवजी एका व्यासपीठावर, एका विचारमंचकावर येऊन सगळ्यांनी सोडवावेत आणि त्या अनुषंगाने राष्ट्रसंघ स्थापन होतो, ज्याला UNO आपण म्हणतो. आणि त्याची कार्यपद्धती नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येते. फार महत्वपूर्ण म्हणजे जेव्हा जेव्हा दोन टोकाचे राष्ट्र एकत्र येऊन वाद करायला लागतात त्यावेळेस राष्ट्रसंघ त्या ठिकाणी समाविष्ट होतंय आणि युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय. त्यानंतर आहे जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय, कारणे आणि परिणाम. त्यानंतर जागतिक महासत्ता म्हणून रशियाचा उदय. आपण अमेरिकेची तर प्रगती पाहिली, अमेरिकेचं एकंदरीत भांडवलशाही धोरण पाहिलं, पण रशियाने केलेली पंचवार्षिक योजना आणि त्या पंचवार्षिक योजनेतून रशियाने साधलेली प्रगती, मग ती विज्ञान, तंत्रज्ञान किंवा व्यापार किंवा जे काही टार्गेट कम्प्लीट करण्याचे ध्येय धोरण असतील, या सगळ्यात रशिया एक महासत्ता म्हणून पुढे येते. इतकंच नाही तर आपल्या विचाराचे आणखीन जास्त राष्ट्र बनावेत या दृष्टिकोनातून रशिया प्रयत्न करतोय आणि साम्यवादी विचारधारा विरुद्ध भांडवलशाही विचारधारा यांच्यात जो संघर्ष निर्माण होतोय, या संघर्षातून कोल्ड वॉर सुरू होतं. युद्ध नाही पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. चौथ्या युनिटमध्ये आपण पाहतो युद्धोत्तर जग, शीतमहायुद्ध, शीतमहायुद्धाची उत्पत्ती, वाटचाल, कारणे आणि परिणाम. हे फार महत्वाचं आणि इंटरेस्टिंग घटना त्या काळात घडतायत. जसं की आज आपण पाहतोय की कोरोनाच्या काळामध्ये अनेक देश एकत्र येत आहेत, पण असं जरी असलं तरी इस्रायल असेल, पॅलेस्टाईन असेल, इस्रायलमध्ये आज देखील वाद सुरू आहे किंवा भारत पाकिस्तान सीमेवर देखील वाद सुरू आहे. अशाच प्रकारचं युद्ध महायुद्ध संपलेलं होतं, पण त्या कालखंडामध्ये अमेरिका आणि रशिया हे जे दोन राष्ट्र आहेत हे परस्परांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी किंवा सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या विचारधारेचे जास्तीत जास्त लोक निर्माण करतात. मग त्यातून ट्रुमन सिद्धांत, मार्शल योजना, 4 कलमी कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे लष्करी करार होतात. नाटो, सिटो, सेंटो, वारसा. म्हणजे एकीकडे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं, भांडवलशाही देशाचं नेतृत्व अमेरिका करतोय, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, आणि दुसरीकडे साम्यवादी जगाचं नेतृत्व रशिया करतोय. मग रशिया आहे किंवा चीन आहे किंवा त्या कालखंडातले जे काही पूर्वीय युरोप मधले जे काही देश आहेत हे सगळे साम्यवादी विचारधारेला प्रभावित झालेले देश होतात. त्यानंतर 5वं युनिट आणि शेवटचं युनिट आहे सुवेज कालवा, आयझनहॉवर सिद्धांत. सुवेज कालवा जो होता हा कालवा फार महत्वाचा आहे, कारण आपण पाहिलं की दक्षिण आफ्रिका टोकाला वळसा देऊन व्यापार केला जात असायचा आणि सुवेज कालव्याच्या निमित्तानं दक्षिण आफ्रिका टोकाला जो काही वळसा देण्याचा काळा समुद्रामधला जो काही मार्ग होता हा बंद झाला. काळा समुद्रात कालवा खोदण्यात आला, त्यामुळं दक्षिण आफ्रिकेला वळसा घालण्याची जी पद्धत होती ती बंद झाली. पण याच्यावरून देखील वाद निर्माण होतो. आयझनहॉवर
हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, यांनी नवा सिद्धांत मांडला. त्यानंतर युरोपामध्ये समसामायिक बाजारपेठा हे नवं कन्सेप्ट त्या कालखंडात विकसित झालं होतं. कारण समसामायिक बाजारपेठा म्हणजे की युरोप खंडामध्ये जेवढ्या वस्तू निर्माण होतात त्या कोणत्याही देशात विकल्या जाव्यात, सोपी भाषेमध्ये त्याची व्याख्या आपल्याला करता येईल. किंवा युरोपियन कॉमन मार्केट, राष्ट्रकुल संघ, बर्लिन पेच प्रसंग, क्युबा पेच प्रसंग, अलिप्त राष्ट्र चळवळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. फार इंटरेस्टिंग आहे. राष्ट्रकुल संघ म्हणजे काय, तर इंग्लंड पूर्वीचे जे काही वसाहती देश होते, भारत असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, हे जे काही पूर्वाश्रमीचे इंग्लंडची वसाहत असणारे देश यांनी एकत्र मिळून आंतरराष्ट्रीय एक संघटना स्थापन केली आणि खेळाच्या संदर्भात किंवा आरोग्याच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात, विज्ञान तंत्राच्या संदर्भात एका प्लॅटफॉर्मवर ते एकत्र आलेत आणि त्याच्यामुळं जी युद्धाची खदखद असते ही कमी होण्यास प्रयत्न झालेला दिसून येतो. त्यानंतर अलिप्त राष्ट्र चळवळ देखील आहे. काही राष्ट्र असे होते की ज्यांना रशियाच्या बाजूला देखील उभं राहायचं नव्हतं किंवा अमेरिकेच्या बाजूला देखील उभं राहायचं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये भारत, इजिप्त या देशांनी पुढे येऊन अलिप्त राष्ट्र चळवळीचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येते. असो तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा आपला एकंदरीत या सत्रातला सिलेबस आहे. याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. उद्या आपण पुन्हा भेटू. उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला MCQ पद्धतीचे जे काही प्रश्न राहतील याची चर्चा आपण करणार, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आधी आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांची चर्चा करू, नंतर एक एक मुद्दा, एक एक टॉपिक आपण घेत राहू.